नेहा, अगं तू का काही बोलत नाहीयेस? उत्तर का देत नाहीयेस? कुणी धमकावलंय का तुला? हे बघ, तू घाबरू नकोस हा. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत आणि इथे तुला कोणीही काही करू शकणार नाहीये. कोणीही म्हणजे मी नेहा. काय ना, या घरात काहीही झालं तरी मलाच दोषी ठरवलं जातं की हे असं या घरात अजून किती दिवस चालणार आहे. एक जण आपल्या डोळ्यासमोर खोटं वागतंय, थडथडीतपणे खोटं बोलतंय, आपल्याला फसवतंय आणि तरी ही फसवणूक समोर आणणारा अपराधी. पप्पा, या घरात तुम्ही चुकलाच असाल ना कधीतरी. तुम्ही, तुमची मुलं, तुमची नातसून चुकला असालच ना. इनफॅक्ट असाल नाही, तुम्ही सगळ्यांनी चुका केल्याच आहेत. मान्य आहे, मी हार्श वागले, पण असं वागणं गरजेचं होतं मला. माझ्या या घरातल्या अस्तित्वासाठी सर्वायवल इन्स्टिंक्ट होतं माझं. नवरा बिनकामाचा असला ना की बायकोला बोलायला चान्स मिळतो सगळ्यांनाच. आणि हेच तर केलं ना इतकी वर्ष तुम्ही. टोमणे मारलेत, अपमान केलात माझा. मी सहन करत होते ना वर्षानुवर्ष. मग आज तुमची नाचून जेव्हा रंग उधळते तेव्हा तुम्हाला. आजोबा तुम्ही बसाय. आजोबा बसा. शेफाली पाणी घेऊन या. नाही थांबा, मी काकू प्लीज थोडं थांबा, आजोबांना त्रास होतोय. इतकी वर्ष मरमर केली आहे मी या घरासाठी, सॅक्रिफाईस केलाय मी या घरासाठी. वर्षानुवर्ष हेच चालू आहे. मी आले तेव्हा माझ्या सासूबाई होत्या, त्यानंतर माझ्या मोठ्या जाऊबाई होत्या, आता ही आली नवीन सून. हिने काहीही केलं, ही कितीही चुकली तरी मान हिचा. का का ही पार्शिलिटी का झाली? आणि झाली तर ती तुम्हाला दिसली नाहीये. गप्पकात हाताला धक्के मारून, हाताला धरून मला घरातून बाहेर काढत होता तुम्ही. बोलत का नाही आता? मान खाली घालून का बसलाय तुम्ही? उभे राहा, डोळ्याला डोळे भिडून बोला माझ्याशी. माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या तुम्ही मला. हे असं का जगन्नाथ चौधरी? मी फक्त तुला एकदाच विचारेन आणि तू जे काही सांगशील त्याच्यावरती विश्वास ठेवेन मी. गजाननाची शपथ घेऊन सांग मला, सिम्मी जे काय म्हणतेय त्यात तथ्य आहे? आजोबा, परीचं बर्थ सर्टिफिकेट. अच्छा, म्हणजे अविनाश बोलला ते खरं आहे. तर हेच ते परीचं बर्थ सर्टिफिकेट ज्यावरून यशला कळलं. आजोबा, सिम्मी काकू सांगते ते खरं आहे. अविनाश माझा पहिला नवरा आहे. परीचा बाबा. आणि हे सगळं तू आज सांगतेस.
हा माणूस गेले कित्येक महिने आपल्या घरामध्ये वावरतोय आणि तू हे आज सांगतेस? आजोबा मी खरं सांगते, मला हे सगळं आधी सांगायचं होतं. मी खूप प्रयत्न पण केले, पण मी नाही सांगू शकले. म्हणजे काही ना काही अडथळे आले. मी खरं सांगते, मी तू यश, तुला माहितीये परी आजारी पडली त्यानंतर मीच सांगितलं होतं यशला की आपण अविनाशला ड्रायव्हर म्हणून नको ठेवूया. पण यशने नाही ऐकलं आणि त्याला हाऊसकीपिंगचा इन्चार्ज बनवला आणि तो घरीच आला. खरं सांगते, मी खूप प्रयत्न केले यशला सांगायचं, पण मला सुचलं नाही मी कसं सांगू. आणि त्यात यशला ऑफिसचं टेन्शन होतं, म्हणून मी सांगू पण शकले नाही. आणि म्हणून मी आजोबा यश, मी आहे ना एक डब्यात एक चिठ्ठी लिहिली आणि त्या चिठ्ठीत लिहिलंय की अविनाश माझा नवरा. मी सगळं लिहिलंय यश त्यात. ही एक एक करत सगळंच कन्फ्युज करत चालली आहे. म्हणजे म्हाताऱ्याला परत हिचाच पुळका येणार. हे जर सगळं असं चालू राहिलं ना तर माझ्या हातातून हे सगळंच निसटेल. काय बोलतेस तू नेहा? ही काय कारण देतेस तू? हा, आणि कोणाला देतेस? नवरा बायको आहात तुम्ही दोघे, एकाच घरात एका खोलीत राहता, एका ऑफिसमध्ये काम करताय तुम्ही, आणि तरी तुला यशची बोलायला 5 मिनिटंही मिळाली नाहीत. हाऊ इट इज पॉसिबल? मग परी आजारी होती तेव्हा का नाही बोललीस तू यशला? बरं, अविनाश पॅलेसमध्ये परत आला तेव्हा बोलायला हवं होतंस ना? किंवा यशने त्याला पुन्हा कामावर ठेवलं तेव्हा का नाही बोललीस तू? आणि कसं आहे ना, माणसाला बोलायचं असेल ना तर त्याला संधी ही मिळतेच. आणि ही गोष्ट अशी आहे जी कोणीही आपल्या नवऱ्यापासून लपवू नये. त्याला सांगितलीच गेली पाहिजे. एक वेळ तू आम्हाला कोणाला सांगितलं नसतं चाललं असतं, पण यश पासून तू ही गोष्ट लपवलीस ना, हे चांगलं नाही केलंस. खरंच नाही लपवलंय, मला सांगायचं होतं काकू, पण मला हिंमत नाही झाली. मी नाही सांगू शकले. मी खरं सांगते यश, मला भीती वाटत होती. तुला वाटली भीती? हाऊ इट इज पॉसिबल? काय ना नेहा, वेळ पडली ना तर तू मला किंवा मिथिलाला नाही, पप्पांना सुद्धा सुनावू शकतेस. यश सारखा नवरा असताना भीती वाटली तुला? माझ्या यश सारखा, ज्याचं प्रेम आहे तुझ्यावर, ज्याचा विश्वास आहे तुझ्यावर, आहे नाही होता असंच म्हणायला हवं ना? तू आता काय म्हणाली होतीस? चिठ्ठी. तू म्हणतेस तशी चिठ्ठी तुझं यशला पाठवली होतीस, मग त्याने ती वाचली का नाही? आता तू हे जे त्याला सांगण्याचा प्रयत्न करतेस ना, ते यशला आधीच का माहित नाहीये? नाही पण यश, तू ती चिठ्ठी वाचलीस ना? मी ती डब्यात ठेवली होती, भाताच्या डब्यात होती ती चिठ्ठी. तू ती वाचलीस ना यश? हा, मला कुठलीही चिठ्ठी मिळाली नाही. नाही मी यश ऐक ना, मी ठेवली होती, डब्यातच होती. यश ऐक ना माझं यश, प्लीज. खरंच मी चिठ्ठी ठेवली होती, खरंच. मी तुला सांगितलं, चिठ्ठीमध्ये मी सगळं लिहिलं होतं यश. समीर तू सांग ना यशला, ती चिठ्ठी होती ना? तू वाचलीस ना? नाही नेहा, अशी कुठलीही चिठ्ठी नव्हती. नाही यश, ती चिठ्ठी होती. अविनाशला त्या दिवशी मी पैसे देत होती यश, तू बघितलं ते. मला असं वाटलं तू बोलशील, पण तू काहीच बोलला नाही. मला खूप गिल्ट आलं होतं आणि म्हणून मला असं वाटलं की मी काय करू, तर मी ठरवलं मी त्या चिठ्ठीत लिहिते. आणि मी सगळं त्या चिठ्ठीत लिहिलं. आणि मी त्या चिठ्ठीत तेही लिहिलंय की मी अविनाशला पैसे का दिले. मी खरं सांगते, मी लिहिलंय त्या चिठ्ठीत. तू ह्याला पैसे दिले होतेस? हो आजोबा, मी अविनाशला पैसे दिले कारण अविनाशचं कर्ज होतं आणि त्याला ते सगळं कर्ज चुकतं करायचं होतं. मी त्याला सांगितलं की ह्याच्यात माझा काहीही संबंध नाही आणि हे त्याला जीवे मारायची धमकी दिली होती. आणि यश, तुला आणि परीला पण मारायची धमकी दिली होती, म्हणून मी दिले आजोबा पैसे. बास अगं किती खोटं बोलशील या सज्जन माणसांसमोर, किती खोटं बोलशील. माझ्या बायकोशी बोलतो याचं भान ठेव. मला कायमचं मारून टाका. उद्या मारणार आहे ते, आज मरेन मी, पण सत्य बदलणार नाही सर. खरंच सांगतो तुम्हाला, मी हे सगळं केलं पण माझ्या मर्जीनं नाही, नाईलाज असतं केलं. माझ्या पोरीसाठी केलं साहेब.
फक्त माझ्या पोरीसाठी आणि या सगळ्यात मी नेहाला सहभागी होतो. किती खोटं बोलतोयस तू अविनाश. नेहामुळे मला हे सगळं करावं लागलं, फक्त पोरीसाठी करावं लागलं सर. मी या सगळ्या गोष्टींमध्ये नेहाच्या बरोबर सहभागी होतो. तिने मला हे सगळं करायला लावलं माझ्या मुलीसाठी सर. मी जेव्हा इथे आलो ना तेव्हा मला माहित नव्हतं परी माझी मुलगी आहे. या फक्त योगायोग होता. तिला शाळेतून नेहाण करता करता मला तिचा लळा लागला आणि मग एक दिवस ही नेहा माझ्या समोर आली आणि मी शॉक झालो. तेव्हा मला कळलं की परी माझी मुलगी आहे. हो सर, तेव्हा मला कळलं. आणि हिला पण शॉक झाला. ही मला म्हणाली की या इथून निघून जा. हिला मी नको होते इथे पॅलेस मध्ये. खरंच सांगतोय सर, हिने मला जीवे मारण्याची पण धमकी दिली. नाही हो दिली तू धमकी, खरंच सांगतोय सर. पण तर मी तिला गयावया केल्या, विनवण्या केल्या की माझे शेवटचे काही दिवस राहिलेत, माझ्या मुलीबरोबर राहू दे. तेव्हा कुठे एका अटीवर ही तयार झाली. ती सांगेल ते काम केलं तर मला ती इथे राहायला देईल सर. फक्त कसलं काम? गरजेला लागेल ते काम. तिचं जे काय पैसे साठवायचा, पैसे हडप करण्याचा प्लॅन होता ते सगळं काम मी फक्त माझ्या मुलीसाठी तिचं सगळं ऐकत गेलो. हिचं सगळं ऐकलं फक्त माझ्या मुलीसाठी सर. आणि यश सर, मला नंतर लक्षात आलं की मी हे तुमच्याशी चुकीचं वागतोय म्हणून मी हिला सांगायला गेलो की यश सरांना सांगूया, खोटं नको बोलूया त्यांच्याशी. तेव्हा मला म्हणाली की जर का तू यश सरांना सांगितलंस तर परीला कायमचं गमावून बसशील. अविनाश खोटं बोलतोयस तू खरं सांग. यशचं सोड, तू परीबद्दलही असं बोलला होतास. तू म्हणाला होतास की जर मी परीला सोडून गेलो आणि परीचं काही झालं तर असं करून तू मला ब्लॅकमेल करत होतास ना. खोटं का बोलतोयस? का करतोयस असं? का माझ्या आयुष्यात आला? मला का निघून नाही जाते? उठ आणि जा माझ्या आयुष्यात. जा माझ्या आयुष्यात बाहेर. नेहा शांत हो. नेहा तुला माहितीये हा खोटं बोलतोय आणि याने मला किती त्रास दिलाय. आज यश समोर आणि सगळ्यात समोर तो खोटं बोलतोय मला. माझ्याबद्दल खोटं बोलतोय शेफाली. तू घरात बाहेर जा आधी. चालता घरात ना. सुनबाई शांत, एकदम शांत. हेच आयुष्यभर केलं हिने. प्रत्येकाला सांगितलं की माझा नवरा वाईट होता, त्याने मला खूप त्रास दिला. पण सर मी तसं नाहीये. मी खरं सांगतो, मी माझं लग्न आलं तेव्हा पण गरीब होतो आणि माझी परिस्थिती हिला माहित होती सर. पण हिच्या डिमांड्सच खूप होत्या, खूप इच्छा, खूप आकांक्षा. हिला खूप दागिने हवे होते, घर मोठं, पैसा अडका सगळं. आणि सर मी दिवस रात्र नोकरी करून हिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचो, पण व्हायच्याच नाही. हिच्या डिमांड वाढतच राहायच्या सर. हिच्या इच्छा पूर्ण करता करता मला लोकांकडून उचने पैसे घ्यावे लागले सर. डोंगरभर कर्ज झालं माझ्या डोक्यावर. हिच्या इच्छा तरी पूर्ण होत नव्हत्या. मग काय करणार? ते लोक पैसे मागायला आले माझ्या ऑफिसमध्ये, रस्त्यावर पैसे मागायला लागले, घरापर्यंत पोहोचले. मला जीव मारण्याची धमकी दिली सर त्यांनी. म्हणून मी जीव वाचवण्यासाठी तिथून पळून गेलो. आणि मला माहित नव्हतं मी पळून गेलो तेव्हा ही गरोदर आहे म्हणून. नाही तर खरंच नसतो गेलो सर. ती खोटं बोलतोय अविनाश. तू मला किती त्रास द्यायचा हे सगळ्यांना माहितीये. शेफालीला माझ्या काकांना माहिती. रात्रभर घराबाहेर ठेवायचा तेव्हा काकू सांभाळायचे. काकूंचं सांगू नकोस, ते तर खोटारडेच आहेत. ते हिच्या बरोबर सामील आहेत सर. ते एक मिनिट, काकू नाही ते मध्ये आणू नकोस. यश याच्यावर विश्वास ठेवू नकोस. यश, मी आणि यश सर देखील तिथे गेलो होतो, पण तरी बंडू काका त्यांना काही बोलले नाहीत का? कारण तुझ्या सांगण्यावरून. सर सांगितलं बंडू काकांनी? नाही ना मग नाही यश तसं नाहीये. काका मला म्हणत होते, काका सांगत होते की तू यशला सगळं सांगू नये. इनफॅक्ट येऊन तुला सगळं सांगणार पण होते यश. खरंच? हा मग का नाही सांगितलं काकांनी? सांग ना, का नाही सांगितलं? त्यांची खोटी बाजू मांडतेस का तू? नाही खरंच तसं नाहीये यश. मी खरं बोलते. मी परीची शपथ घेते. मी खरं सांगते. नेहा, माझ्या परीची खोटी शपथ घेऊ नकोस. तुला सांगतोय अगं, एवढीची लेक आहे माझी, ती का तिच्या जीवावर उठतेस? आतापर्यंत मी तुझं ऐकून घेतलं, तू सांगितलेलं सगळं केलं, पण तू माझ्या परीची खोटी शपथ घेतलीस. त्यामुळे नाही आता मी सगळं खरं सांगून टाकणार. आता मला या लोकांनी मारून टाकलं तरी चालेल, मला पण हे खोटंपणाचं पाप नको सर. सर काल तुम्ही हिने मला पैसे देताना बघितले ना, ते माझ्या आजारपणासाठी नव्हते सर. ते त्या काकू आणि त्या वहिनीच्या अकाउंटमध्ये टाकण्यासाठी पैसे होते. हे बघा हे मेसेजेस, हे त्यांच्या अकाउंटमध्ये सगळे पैसे गेलेत. खरंच सर, माझी तर आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू आहे, त्याच्यासाठी एवढे पैसे लागत पण नाहीत. आणि तुम्हीच कित्येकदा सांगितले की हवं तर पैसे घेऊन जा म्हणून, पण मी कधी मागितलेत घेतलेत नाही ना सर.
नेहाच म्हणाली की तुझ्या आजारपणाचा वापर करून आपण पैसे जास्तीत जास्त घेऊ शकतो. तिने डॉक्टर सुद्धा मॅनेज केले, नाही तर माझ्यासारख्या गरीब माणसाला हे सगळं मॅनेज करणं कसं शक्य आहे सर? कुठे ही चावी? ही चावी त्या दिवशी परी आजारी होती ना, हिच्या घराची चावी हिनेच मला दिली होती. का तर इथे नको लपू, तिकडे जाऊन लप. हे चौधरी तिकडे शोधायला येणार नाही, जगात कुठेही शोधतील असं म्हणणं होतं हिचे. हिनेच मला सांगितलं होतं लपायला. एक मिनिट, ती जर तू म्हणतोयस त्याप्रमाणे तुझ्या सगळ्या प्लॅन मध्ये सहभागी होती, तुला सामील होती, तर मग नेहाने असा हट्ट का केला की परीच्या गाडीवरती तू ड्रायव्हर म्हणून नको? हा केला असता म्हणजे हा तिच्या प्लॅन मधलाच भाग होता सर. काय? तिला माहित होतं यश सर मला नोकरीवरून काढणार नाहीत, मला दुसरी नोकरी देतील आणि इथे हाऊसकीपिंग मध्ये नोकरी देतील आणि इथे आल्यानंतर आपण जास्तीत जास्त पैसे लाटू. आणि माझ्या आजाराच्या जीवावर इथून जास्तीत जास्त पैसे बळकावण्याचा हिचा विचार होता सर. मग नंतर मला बळीचा बकरा करून सगळ्या या तुमच्या इस्टेटीवर राज्य करायचं होतं हिला. होतं म्हणजे अजूनही आहे. खरंच चुकलं साहेब, खरंच चुकलं साहेब. मी माझ्या मुलीसाठी केलं साहेब. मी खरंच माझ्या मुलीसाठी केलं. हिचं ऐकलं आणि हे सगळं केलं. मला माफ करा साहेब, मला माफ करा. माझी चूक झाली. मी असं नाही करणार. आजोबा मी फक्त माझ्या मुलीसाठी केलं. मला माफ करा. माझी चूक झाली साहेब, माझी चूक झाली. सर मी खरंच माझ्या लेकरासाठी केलं होतं. काय निर्लज्ज बाई आहेस ग तू. माझ्या पोराच्या आयुष्याची माती केलीस आणि आता नेहा अजूनही बायको आहे माझी. यश मी खरं सांगते, मी खोटं नाही बोलते. हा माणूस खोटारडा यश, तो खोटं बोलतोय. मी खरं सांगते. मला परवाच्या दिवशी गुंड भेटली रस्त्यात आणि ते मला म्हणाले तुम्ही पैसे द्या आणि जर नाही दिले ना तर आम्ही परीला आणि यशला मारून टाकू. मी खरं सांगते, मी खूप घाबरले होते यश. मी खरं सांगते आजोबा, माझा खरंच त्याच्याशी काही संबंध नाहीये. मला त्याची दया सुद्धा येत नाही आजोबा. मी खरं सांगते. मी तिला काकू तुम्ही तर ओळखतात मला, प्लीज मी तिला काकू मी खरंच खोटं नाही बोलते काकू. काकू तुम्ही तर काकू तर शेफाली तू सांग ना. तू पाहिलंय ना सगळं, तू पाहिलंय ना मला किती त्रास दिलाय त्यांनी. तू तरी मला समज प्लीज. समीर ऐक ना, मी खरं सांगते. मी बहीण आहे तुझी, मी खोटं नाही बोलणार. समीर प्लीज, समीर ऐक ना. तू समजाव ना यशला, सांग ना यशला माझं नाही चुकलंय, सांग ना त्याला, समजाव ना समीर प्लीज. समीर शेफाली काकू तुम्ही सांगा ना काकू मी खरं सांगते. मी नाही खोटं बोलते काकू, मी खरं सांगते. माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरं सांगते काकू. आजोबा प्लीज मला माफ करा. मी खरंच खोटं नाही बोललीये. मी खरं सांगते आजोबा. यश तू माझा नवरा आहेस ना यश. तुला माहितीये ना मी कशी आहे. तू ओळखतोस ना मला. हा माझ्यावर तुला विश्वास आहे ना. तू मला ओळखतोस ना यश. तू अजूनही माझी बायको आहेस असं म्हणालो मी. तुला पूर्णपणे ओळखतो असं नाही. यश मी खरं सांगतेय. मी खरं बोलतेय यश, खरं बोलते. कोणीतरी माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरं बोलतेय.